नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पनीर मसाला. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आणि ही रेसिपी एकदम झटपट अशी तयार होणारी आहे. त्यासाठी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करायची आहे. त्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं गरम करून घ्या. इथे तेल चांगलं गरम झाल्यावरती आपल्याला 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही पनीर मसाला तयार होतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. आता आपल्याला पनीर याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत, पण जास्त असे लालसर करायचे नाही. हलकासा असा तांबूस रंग येईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचे आहे. गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी रेसिपी दाखवलेली आहे आणि झटपट तयार होते ही रेसिपी. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेअर करायला विसरू नका. इथे बघा तुम्ही हलकासा असा रंग आल्यावरती मी इथे पनीर काढून घेत आहे. जास्त आपल्याला पनीर लालसर करायचा नाही आहे. गॅसची फ्लेम आपण मिडियम टू लोच ठेवायचे. आता ह्याच पॅनमध्ये आपण फोडणी करून घेऊया. इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे, जास्त लालसर करायचा नाही आहे. त्यानंतर इथे मी ठेचलेलं आलं लसूण घातलेलं आहे. तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे. बघा तुम्ही कांदा असा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. टॅमॅटो घालूया. इथे टॅमॅटो बारीक न चिरता मी इथे टॅमॅटो चांगलं असं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तुम्ही एकदम अगदी फाईन चॉप करू शकता. मी इथे टॅमॅटो चांगला किसणीवरती किसून घेतलेला आहे. त्यानंतर टॅमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी आपण मीठ घालायचं आहे. मीठ हे एकदाच घालायचं आहे, परत आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. आणि पनीरलासुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ अगदी बेताचंच घाला. इथे बघू शकता तुम्ही कांदा टॅमॅटो चांगला असा शिजलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचं सर्व साहित्य घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट घातलेलं आहे. इथ्यात मी गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची. याच्यामध्ये मी गरम मसाला न घालता किचन किंग मसाला वापरणार आहे. आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचाभर किचन किंग मसाला वापरलेला आहे. आता हे सर्व मसाले चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलेलं आहे इथे मी. गरम पाणी घातल्यामुळे काय होईल, मसाल्याची जी चव आहे ना ती ॲज इट इज तशीच राहील. बघा तुम्ही मसालासुद्धा चांगला परतून झालेला आहे. थोडंसं असं नॉर्मली तेल सुटू लागलेलं आहे मसाल्याला. जास्तीचे काही मी वाटण वगैरे घातलेलं नाही आहे. आता इथे दही घालूया. दही असं चांगलं फेटून घ्या. दही घालताना गॅसची फ्लेम अगदी एकदम लो करायची आहे, फास्ट ठेवायचा नाही आहे. आता हे दही चांगलं असं मिक्स करून घ्या मसाल्यामध्ये. तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि मसाला भाजत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. इथे दहीच्या वाटीमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, मसाला खाली लागू नये म्हणून. त्यानंतर आपण जे फ्राय केलेले पनीर आहे ते घालायचे आहे. आणि पनीरसुद्धा चांगले मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. हे सर्व करताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लोच ठेवायची आहे. हिरव्या मिरच्या घालूया कापलेल्या. कोथिंबीर घालायची आहे वरून. आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्या. आता इथे सर्व मसाले आपले घालून झालेले आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. कसुरी मेथी घालूया इथे आपण. कसुरी मेथी अगदी शेवटी घाला. गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा. ही भाजी तुम्हाला किती सुकी किंवा पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या अनुसार करू शकता. इथे बघा मी 5 मिनिटांनंतर एकदा पण चेक केलेलं आहे. आता इथे मी परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. एकंदरीत आपल्याला 10 मिनिटासाठी ही भाजी अशीच लो फ्लेमवरती झाकून ठेवायचे. इथे बघा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून याच्यामध्ये बटर घालू शकता. मी सुरुवातीलाच याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. रेस्टॉरंट स्टाईल आपलं पनीर मसाला तयार आहे. कशी वाटली रेसिपी? आहे की नाही अगदी साधी सोपी आणि झटपट अशी तयार होणारी पनीर मसाल्याची जर रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.